आदरणीय योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनींनो, मी या ठिकाणी श्री बालकृष्ण मुंदडाजी यांनी मला या ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस करून दिलं, म्हणून मी आपण एकत्र भेटू शकलो. ही भगवंताची खूप मोठी दया आहे, भगवंताची फार मोठी कृपा आहे की भगवद्गीतेवरती याबद्दल चिंतन करण्याची संधी मला प्राप्त होते. आणि शेवटी आपणच आपला शोध घेऊन एक साधक म्हणून आपण प्रगती करायला पुढे सरसावू शकतो. आपण सर्वप्रथम प्रार्थना करूया आणि मग 6व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकाला प्रारंभ करूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्धधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। बोला लक्ष्मी नारायण भगवान की जय, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। मगाशीच योगाचार्य थावकर दादांनी सांगितलं की श्रीकृष्णाने अर्जुनाला असं सांगितलं की तुला जर योगाचाच अभ्यास करायचा असेल तर तुझं आसन कसं असलं पाहिजे, तू त्याच्यावरती बसताना तुझी आसनाची बसण्याची पद्धत कशी असली पाहिजे, तू दृष्टी नासाग्र ठेव किंवा भ्रूमध्याच्या दोन भुवयांच्या मध्ये ठेव, पण एकाग्रता तुला प्राप्त होऊ देत, या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. आणि अशा पद्धतीने योगाभ्यास केल्यानंतर सभोवतालच्या जगाशी पाहण्याची तुझी दृष्टी कशी असावी हे सांगताना भगवंत म्हणतायत की सर्वांच्याकडे समत्वानं पाहण्याची तुझी दृष्टी असावी. म्हणजे केवळ जपध्यान करताना मी भगवंताशी जोडलेला आहे आणि व्यवहारात वागताना मी वाटेल तसा वागतोय असं अध्यात्मात नसतं. व्यवहारात वागत असताना सुद्धा आपण सर्वत्र समदर्शिनः सर्वभूत स्थितम आत्मनः, म्हणजे सगळी भूत म्हणजे माणसं किंवा यच्चयावत जीवसृष्टी यामध्ये तोच परमात्मा अनुस्यूत आहे, हा भाग आपण मागच्या वेळेला बघत होतो. त्यातलाच एक पुढचा श्लोक आज बघू आणि त्याच्यानंतर एक पुढचा भाग बघू की प्रयत्नानं मनोनिग्रह कसा साधायचा, त्याच्यावरती थोडीशी चर्चा आपण नंतर करू उरलेल्या वेळामध्ये. भगवंत म्हणतायत 29व्या श्लोकामध्ये, आपल्याकडे जर भगवद्गीतेचा ग्रंथ असेल तर आपण जरूर हा श्लोक पाहावा. आपल्याला जर साधक संजीवनी आचार्य रामसुखदास महाराज यांचा जर ग्रंथ आणता आला तर तो सगळ्यात उत्तम ग्रंथ आहे. आपण तो आणून त्यातून अभ्यास करा, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सगळ्या शुद्ध गोष्टी दिलेल्या आहेत. इतर सुद्धा ग्रंथ चांगले आहेत, नाही असं नाही, पण आचार्य रामसुखदास महाराजांचा ग्रंथ
हा इतर सर्व लेखक प्रमाण म्हणून मानतात. 29व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत, सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. याचं भाषांतर मराठीमध्ये करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, स्थिर होऊन एकत्वी सर्वभूती भजे मज राहो कसा हितो योगी माझ्या मध्येची राहतो. पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमध्ये गीता गीताई असं एक पुस्तक मिळतं. त्यामध्ये संस्कृत केलेला गीतेचा श्लोक आणि बरोबर त्याच्या खाली विनोबाजींचा श्लोक अशा पद्धतीने तो दिलेला आहे. त्यामुळे संस्कृत श्लोक समजायला मदत होते आणि तो श्लोक आपल्याला संस्कृतला मध्ये ज्या पद्धतीत आपण म्हणतोय त्या पद्धतीतच म्हणता येतो. त्याच्यामुळे गद्य आणि पद्य असं शिफ्ट करावं लागत नाही. फार छान आहे. आपण ते पुस्तक ज्ञानप्रबोधिनीमधनं घेऊ शकता. याचा अर्थ असा, माझ्यात एकत्वाने स्थित झालेला जो भक्तियोगी संपूर्ण प्राण्यात स्थित असलेल्या माझं भजन करतो, तो सर्व काही वर्तन करूनही माझ्यातच वर्तन करीत आहे. अर्थात तो नित्य निरंतर माझ्यातच राहत आहे. म्हणजे भगवंतानी सर्वांकडे समदृष्टीने बघण्याचे अनेक श्लोक सांगितलेले आहेत. सर्वभूत स्थितम यो माम भजत्येकत्वमा स्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. यामध्ये सुद्धा तोच भाव आहे. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. जो सगळ्यांमध्ये मला पाहतो आणि माझ्यात सगळ्यांना पाहतो, त्याच्यापासून मी दूर नाही आणि तो भक्त माझ्यापासून दूर नाही, असं भक्ती योगामध्ये भगवंतांनी सांगितलंय. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे सोनाराची दृष्टी असते ना, सोनार काय पाहतो? सोनार दागिन्यांचा आकार पाहत नाही, सोनार दागिन्यांची नावं पाहत नाही, हे काही कर्णफुलं आहेत, हे काय मंगळसूत्र आहे किंवा पाटल्या आहेत या बांगड्या आहेत, हे सोनार बघत नाही. त्याचा आकार बघत नाही किंवा त्याची नावं काय ती बघत नाही. परंतु सोनार त्या दागिन्यांमध्ये असलेल्या सोन्याचं वजन पाहतो, त्या दागिन्यांमध्ये असलेलं सोनं पाहतो, त्याचं वजन किती आहे बघतो आणि त्याप्रमाणे त्या दागिन्याची किंमत ठरवतो. ज्याप्रमाणे सोनार प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांमध्ये सोनं पाहतो, त्याचप्रमाणे हा जो भगवंताचा शी एकरूप झालेला योगी आहे, सयोगी मयि वर्तते, अशा पद्धतीने योगाभ्यास करून तो सिद्ध झालेला जो योगी आहे, तो योगी सर्वांमध्ये भगवंत पाहतो. ज्याप्रमाणे सोनार सर्व दागिन्यांमध्ये सोनं पाहतो, ज्याप्रमाणे साखरेच्या वस्तू तयार केलेल्या असतात त्या म्हणजे लग्नामध्ये वगैरे ते रुखवत मांडतात ना, त्याच्यात साखरेच्या वस्तू केलेल्या असतात. त्या साखरेच्या वस्तूंचे विविध आकार जरी असले तरी सुद्धा त्यामध्ये जशी साखर अनुस्यूत आहे, आपण त्याच्यात साखरच बघतो. आपण असं पाहत नाही त्याच्यात की त्याचे आकार काय, हा हत्ती आहे, हा घोडा आहे, पण त्याच्यातली साखर पाहतो. त्याप्रमाणे योगी हा त्या सर्व भगवंत, हे सगळं जे जग आहे त्या यच्चयावत जीवसृष्टीमध्ये तो भगवंतच अनुस्यूत आहे असं पाहतो. लोखंडाच्या वस्तूंमध्ये ज्याप्रमाणे लोखंड अनुस्यूत आहे, मातीच्या भांड्यांमध्ये ज्याप्रमाणे माती अनुस्यूत आहे, आपण तो जो कुंभार असतो तो मातीच्या विविध आकाराच्या भांड्यांमध्ये माती पाहतो की अरे ही चिकण माती आहे किंवा ही अमकी माती आहे, असं करून तो मातीच बघत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आढळेल की योगी सगळ्या ठिकाणी भगवंतच बघत असतो. ही मध्ये एकदा मी तुम्हाला गोष्ट सांगितली की गोंदवलेकर महाराजांच्या अंतरंगी शिष्य होते प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज यांचा शिष्य प्रल्हाद महाराजांना म्हणाला की मी जरा तीर्थयात्रेला जातो. तो तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर प्रल्हाद महाराजांनी विचारलं, काय रे, काय पाहिलंस? तेव्हा शिष्य म्हणाला, सगळीकडे मी तुम्हालाच पाहिलं, तुम्ही माझे गुरु आहात, सगळ्या ठिकाणी तुम्हालाच पाहिलं. तेव्हा प्रल्हाद महाराज म्हणाले, सगळ्या ठिकाणी तू मला पाहिलंस ना, आता माझ्यात सगळं पाहायला शिक आणि एके ठिकाणी बसून तू जपसाधना कर.
इतकं वणवण हिंडून बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही. एके स्थळी बसून साधना करणं, याला अध्यात्मामध्ये फार महत्व आहे. म्हणून बघाल, आपले सगळे सण, आपला निसर्ग, आपला देव, सूर्य, चंद्र, पृथ्वी, शरीर, आपलं जेवण, या सगळ्या गोष्टींकडे आपल्या धर्माने आपल्याला या सगळ्या गोष्टीत असलेला भगवंत पाहायला शिकवलेला आहे. आपण नुसती नदी म्हणत नाही, पाणी म्हणत नाही, आपण त्याला साक्षात देवी मानतो. चंद्रभागा ही देवी आहे. गंगा, यमुना यांना अतिशय उच्च दर्जाचं स्थान आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. गंगा नदी ही नदी नाही आहे, गंगा माता, मैया म्हणतात. त्या बाजूला जर आपण गेलो तर त्याला गंगा मैया म्हणतात. ती आई आहे माझी. इतकं प्रेम ती गंगा माता आमच्याशी करत असते, कारण आमची सगळी पापं ती धुते आणि पापं धुवून आम्हाला पवित्र आणि शुद्ध करत असते. म्हणून नद्यांकडे पाहण्याचा आपला जो ऍटिट्यूड आहे, अध्यात्म हा एक ऍटिट्यूड आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा एक दृष्टिकोन आहे. आणि हा दृष्टिकोन जर आपण बाळगला तर आपल्याला परमशांती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तर या सगळ्यात भगवंत आहे हा दृष्टिकोन असला पाहिजे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी भगवंत आहेत, आई आहेत. आपले सगळे सण जे आहेत ना, त्या सणांमध्ये सुद्धा आपल्याला प्राणीमात्रांमध्ये भगवंत पाहायला शिकवला. बैलपोळा हा सण आहे. बैलपोळ्यामध्ये बैलाची पूजा केली जाते, बैलाला सजवलं जातं, त्याला गोडधोड खाऊ घातलं जातं. किती महत्वाची गोष्ट आहे ही, की ज्या बैलामुळे जमीन नांगरली जाते, ज्या बैलामुळे मला धान्य मिळतं, त्या बैलाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्या बैलामध्ये सुद्धा भगवंत आहे असं समजून त्या बैलाला ओवाळतो. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, की हिंदू धर्मातले सगळे सण आपल्याला यच्चयावत जीवसृष्टीमध्ये भगवंत नटलेला आहे हे पाहायला शिकवतं. नागपंचमी बघा, नागपंचमीमध्ये आपण त्या नागाला मारत नाही, पण त्या नागाने फणा काढला की मग त्याला आपण दूध देतो, त्याला लाह्या देतो. त्या नाग जो पाळलेला माणूस आहे त्या माणसाला काही कपडे देतो, काही दान करतो. केवढा मोठा भाव आहे हा. पण आपल्या धर्मामध्ये अतिशय उच्च भाव असलेल्या गोष्टी आपल्याला या सगळ्या संतांनी सांगितलेल्या आहेत. वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली त्या सगळ्या महिला जमतात, वडाची पूजा करतात. का बरं वडाची पूजा करतात? कारण पूर्वीच्या काळी त्याच्यात सुद्धा शास्त्र आहे हो. पूर्वीच्या काळी चुलीवरती स्वयंपाक असायचा. त्यामुळे महिलांच्या छातीमध्ये, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये तो सगळा धूर बराच जात असे. आणि म्हणून त्यांना वडाच्या झाडाखाली का न्यायचं? तर वड हा ऑक्सिजन सोडत असतो आणि त्यामुळे भरपूर ऑक्सिजन आपल्याला शरीरामध्ये प्राप्त करता येतो. ते एक शास्त्रीय कारण झालं. पण त्या वडाच्या झाडामध्ये सुद्धा आपण भगवंत पाहायला शिकवला, की अरे साक्षात तो भगवंत आहे. किंवा दत्त जयंती आहे, त्या दत्त जयंतीला आपल्याला त्या कुत्री, त्याच्या मागे असलेला ती गाय यांची पूजा करायला सांगितली, की गायीशी व्यवस्थित वागा, कुत्री आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वागा, किंवा त्यांना त्यांना खायला घाला, त्यांची निगा राखा. ह्या गोष्टी आपल्याला भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. कोणीच उपाशी राहता कामा नये. म्हणून आपण त्या कावळ्याला सुद्धा एक घास देतो. जेवायला बसलं की त्या कावळ्याला घास देतो. का? तर त्याच्या रूपाने आमच्या सगळ्या पूर्वजांना तो घास दिलेला आहे असा भाव मनामध्ये आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, जिथं भाव आहे तिथंच देव आहे, जिथं भाव नाही तिथं देव नाही. म्हणून भाव कसा माझा वृद्धिंगत होईल ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. समदृष्टीने आपण कावळ्याकडे पाहतो, बैलाकडे पाहतो, वडाच्या झाडाकडे पाहतो, नागाकडे पाहतो. आपण नद्यांकडे सुद्धा तशाच दृष्टीने पाहतो. आपण या देहाकडे सुद्धा तसंच बघतो की नाही? ते असं म्हणतात ना, देह देवाचे मंदिर. आपण देहाला केवळ एक भोग घेण्याची एक माध्यम म्हणून पाहत नाही. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कुतः. अशा पद्धतीने आपण देहाकडे बघत नाही, की जोपर्यंत जगताय तोपर्यंत ऐशोरामात जगा, भरपूर खा प्या मजा करा, वेळ आली तर कर्ज घ्या पण तूप प्या. ते आचार्य किशोरजी व्यास विनोदानी सांगतात, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा, कर्ज घ्या ऋणम कृत्वा. त्यावेळेला तुपाला महत्व होतं म्हणून ते म्हणतात की ऋणम कृत्वा घृतम पिबेत. पण हल्लीच्या जगामध्ये लोक कर्ज घेत आहेत आणि दारू पित आहेत. ऋणम कृत्वा सुराम पिबेत असं आचार्य किशोरजी व्यासांनी विनोदाने सांगितलं. मग सांगायचा हेतू हा,
की आपण शरीराला भोग घेण्याची एक माध्यम म्हणून म्हणत नाही. आपण हा देहाला देवाचं मंदिर आहे असं म्हणतो. आणि देवाचं मंदिर हे पवित्र असलं पाहिजे. म्हणून माझी वाणी पवित्र असली पाहिजे, माझी दृष्टी पवित्र असली पाहिजे. कारण सध्या सगळी जास्त पाप कोण करत असेल तर दृष्टी. आणि म्हणून माझी वाणी पवित्र असावी. माझे म्हणून आपण एक उपनिषदातला श्लोक म्हणतो, आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेंद्रियाणि च सर्वाणि सर्वौ ब्रह्मोपनिषदौ माहं ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषदस्तु ते मयि संतु. की माझी सगळी इंद्रिय बलवान असावीत, माझी सगळी इंद्रिय पवित्र असावीत. का? कारण देह देवाचे मंदिर. यात राहतो आत्मा ईश्वर. या देहामध्ये कोण राहतो? ईश्वर राहतो. आणि या देहातल्या ईश्वराला मुक्त व्हायचंय. या शरीरामध्ये तो बांधून पडलेला आहे आणि त्याला मुक्त होण्यासाठी म्हणून माझं शरीर मला वापरायचंय. मग मी मुक्त भगवंत माझ्या आत जो भगवंत आहे तो मुक्त व्हावा. अर्थात भगवंत मुक्तच असतो, नाही असं नाही, परंतु माझ्या शरीराच्या या पिंजऱ्यामध्ये जो अडकलेला आहे, तर तो जो आत्मा आहे तो परमात्म्यामध्ये विलीन व्हावा. यासाठी माझी सगळी जीवनाची धावपळ असली पाहिजे. पण मी मात्र धावपळ करतोय पैशासाठी. मी मात्र धावपळ करतोय या ठिकाणी प्रॉपर्टी गोळा करण्यासाठी. मी मात्र धावपळ करतोय माझ्या नातेवाईकांच्या नजरेत मी चांगला आहे असं होण्यासाठी. मी धावपळ करतोय या सगळ्या संसारातल्या गोष्टींसाठी. पण भगवंताच्या साठीची धावपळ किंवा भगवंताच्या साठी जे बसून जप करायला पाहिजे, एका जागी बसून जप करणं ही खरी साधना आहे. त्याचप्रमाणे सभोवतालच्या जेव्हा आपण समाजामध्ये असू त्यावेळेला सगळ्या लोकांमध्ये भगवंत पाहणं ही खरी साधना आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या साधनेपासून दूर जाता कामा नये. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, प्रपंच दाई सारखा करा, प्रपंच दासी सारखा करा आणि परमार्थ आई सारखा करा, असं ते म्हणायचे. फार सुंदर शब्द आहे ते. प्रपंच दाई सारखा करा. आपल्या घरात कामाला बायका असतात. काय बरं, उदाहरणार्थ काय कामाला काही मदत करायला काही महिला येत असतात. उदाहरणार्थ पोळ्या करायला कोणी येतं, आपल्या लहान मुलाला सांभाळायला कोणी बायका येतात किंवा घर स्वच्छ करायला येतात. त्या जेव्हा लहान मुलाला सांभाळत असतात, आपल्या लहान मुलाला सांभाळायला बायका ठेवतात, मग त्यांना त्या 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 त्यांना दाई म्हणतात. तर त्या जेव्हा आपल्या मुलाला सांभाळत असतात त्यावेळेला सकाळी 9 वाजल्यापासनं त्या जेव्हा बाई घरी येतात त्यावेळेला ती मुलाला अगदी कडेवर घेते, प्रेमाने त्याचा मुका घेते आणि असं काही त्या मुलाशी वागते की जणू काही ती तिचीच आई आहे. म्हणजे घरात जर कोणी पाहुणे आले ना तर म्हणतील की अहो तुम्ही तुमचा मुलगा आहे का हा, असं विचारतील. इतक्या प्रेमाने ती त्या मुलाची काळजी घेते. पण तिला मनातनं पूर्णपणे माहिती असतं की हा मुलगा माझा नाही, हा मुलगा मालकीनबाईंचा आहे. मी जेव्हा 5 वाजता घरी जाणार आहे त्यावेळेला या मुलाला मला इथं ठेवून जायचं आहे. माझा खरा मुलगा माझ्या घरी आहे. पण ती जेव्हा आपल्या घरात असते त्यावेळेला मात्र सर्व गोष्टी प्रेमाने करते. भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की सर्वांशी प्रेमाने वागा, पण हे जाणून असा की आपला प्रेमास्पद असलेला भगवान हा आपल्या माहेरी आहे. म्हणून प्रपंच हा दाईसारखा करा आणि 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 भगवंत अध्यात्म हे आईसारखं करा असं सांगितलंय. संध्याकाळी 5 वाजले रे वाजले की त्या दाईला, त्या दासीला आपल्या घराची आठवण होते आणि ती लगेच त्या मुलाला खाली ठेवते आणि आपल्या घरी जाण्यासाठी म्हणून आतुर होते. माझ्या मुलाला मी कधी भेटीन असं तिला वाटायला लागतं. म्हणून सर्वत्र भगवंत पाहण्याची ही जी काही एक वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आपण, म्हणजे ती बाई ज्याप्रमाणे त्या मुलामध्ये स्वतःचाच मुलगा बघत असते काही वेळ, पण 5 वाजता मात्र तिला खऱ्या मुलाची आठवण होते. त्याप्रमाणे आपण या संसारात राहत असताना सर्वच ठिकाणी भगवंत अनुस्यूत आहे हा भाव जोपासला पाहिजे. म्हणून ज्यांनी मला जाणून घेतलेला आहे त्याचा व्यवहार मग शारीरिक पातळीवरचा राहत नाही, तो आत्मिक स्वरूपाचा होऊन जातो असं भगवंत म्हणतायत. की भगवंत इथे सांगतायत की सर्वभूत स्थितम यो माम
भजत्येकत्वमा स्थितः. सर्व भूतमात्रांमध्ये असलेला भगवंत म्हणजे मीच आहे, भगवंतालाच जो बघतो, अशी ज्याची वृत्ती झाली आहे, त्याचा व्यवहार मग फक्त शारीरिक पातळीचा असत नाही, तो आत्मिक पातळीचा होऊन जातो. बघा, तुम्हाला सांगतो, आमच्या स्वामी भौमानंद महाराज म्हणून रामकृष्ण मठाच्या पुणे मठाचे अध्यक्ष होते. थोर सत्पुरुष नवे संतच होते. त्यांनी एक घटना सांगितली होती. ते म्हणाले की मी एका सत्पुरुषांना पाहिलं आणि त्या सत्पुरुषांनी, म्हणजे भौमानंद महाराजांनी ज्या सत्पुरुषांना पाहिलं त्यांची गोष्ट सांगते. भौमानंद महाराज म्हणाले, ते सत्पुरुष कोणी जर त्यांना भेटायला आलं, मी काय सांगतोय की जो सगळ्यांमध्ये ईश्वर पाहतो त्या माणसाचा व्यवहार हा शारीरिक स्तराचा राहत नाही, तो आत्मिक स्तराचा होतो, उच्च दर्जाचा होतो. ते सांगताना हे उदाहरण म्हणून मी सांगतोय की भौमानंद महाराजांनी एक उदाहरण सांगितलं की त्यांनी जो सत्पुरुष पाहिले त्या सत्पुरुषांकडे लोक भेटायला येत असत आणि भेटायला आल्यानंतर ते सत्पुरुष त्या भेटायला आलेल्या माणसाशी फक्त 2-3च शब्द बोलत असत. त्याच्यापैकी एक शब्द भौमानंद महाराजांनी सांगितला. भौमानंद महाराज म्हणाले, ते विचारत असत त्या माणसाला, कैसे हो, कैसे हो, तुम्ही कसे आहात, एवढाच शब्द ते विचारायचे आणि समोरचा माणूस ढसढसा रडायचा. म्हणले ते ढसढसा रडायचा. बघा, जो माणूस सगळ्यांमध्ये ईश्वर पाहतो त्याचा व्यवहार मग शारीरिक पातळीवरचा राहत नाही, आत्मिक पातळीवरचा होतो. म्हणजे हे फक्त विचारायचे, कसे आहात रे तुम्ही, कसा आहेस रे तू, असं जेव्हा ते विचारायचे तेव्हा त्या माणसाला वाटायचं की आपले वडील आपल्याला विचारतायत, आपली आई आपल्याला विचारते. अशा पद्धतीचा भाव त्याच्या मनात जागरूक व्हायचा आणि तो ढसढसा रडायला लागायचा की अरे मला जगात कोणीच विचारत नाही तू कसा आहेस म्हणून, तू कसा आहेस, कसं चाललंय तुझं. तेवढाच शब्द ते सत्पुरुष वापरायचे आणि त्या माणसाच्या डोळ्यातून अक्षरशः ढसढसा अश्रू यायचे. एवढाच शब्द वापरल्यानंतर काय आत्मिक पातळीवरचा व्यवहार असू शकतो याची कल्पना आपल्याला या उदाहरणावरून येते. सर्वथा वर्तमानोपी, म्हणजे सर्व ठिकाणी वागताना तो माझ्याशीच एकरूप असतो. सर्व ठिकाणी वागताना तो माझ्याशीच एकरूप असतो. इथे अद्वैत भक्ती सुरू होते. आता हे शब्द जरा थोडे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी वाटतात. अद्वैत असेल तर भक्ती कशी असेल? कारण भक्ती असायला भगवंत पाहिजे, भक्त पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे. आणि अद्वैत जर असेल तर तिथे काही द्वैतच नाही ना. पण या ठिकाणी भगवंतानी अद्वैत भक्तीचा अत्यंत उत्तम नमुना सांगितलेला आहे. बघा, रामकृष्ण परमहंस होते ना, तेव्हा भगवान रामकृष्ण परमहंस दरवेळेला म्हणायचे, थांबा, आईला विचारतो, आईला सांगून येतो, आईची परवानगी घेतो, आई बघते आहे, आई पाहते आहे, आई मला मार्गदर्शन करते. म्हणजे भगवान रामकृष्ण परमहंसांनी आपला अहंकार हा त्या आईच्या मागे कसा ठेवला होता आणि सतत आईचंच चिंतन असल्यामुळे अहंकार कसा विलीन झालेला होता, ह्या गोष्टी आपल्याला याच्यात बघायला मिळतात. भक्त कबीर होते. भक्त कबीर अनुग्रह द्यायला लागले आणि अनुग्रह द्यायला लागले, त्यांचे शिष्य गोळा झाले. आणि मग शिष्य गोळा झाल्यानंतर त्या शिष्यांना असं वाटायला लागलं, आता काही काही शिष्य खूप श्रीमंत असतात. त्या श्रीमंत शिष्यांना आपल्या गुरुनी हलकी सालकी कामं केलेली त्या शिष्यांच्या स्टेटसला त्रास देणारी असतात. काय काय प्रकारचे शिष्य असतील काही सांगता येत नाही. आणि मग त्या शिष्यानी कबीरांना सांगितलं, अहो तुम्ही असे शेले काय विणता, तुम्ही असे बाजारामध्ये जाऊन काय बसता आणि असे शेले कमी कमी किमतीला विकता, 2 रुपये मिळाले की घरी येता आणि त्यात आपला संसार करता, हे काही आम्हाला शोभत नाही. म्हणजे शिष्याला वाटतंय की गुरु आपल्याला शोभतील असे असावे. अवघड आहे सगळं. तेव्हा कबीर त्याला म्हणाले, कबीर शेवटी गुरु आहेत. तेव्हा कबीर म्हणाले की अरे मी काय करू, रामाला शेले हवे असतात, म्हणून राम माझ्याकडून शेले विणून घेतो आणि मग ते शेले विकण्यासाठी म्हणून मला बाजारात घेऊन जातो. कारण बाजारात रामाला शेले हवे असतात, राम बाजारात येतो, राम शेले विकत घेतो, राम मला पैसे देतो, रामाने मला पैसे दिलेले असतात, ते पैसे माझ्या संसारासाठी राम माझ्या शरीराकडून वापरून घेतो. सर्व ठिकाणी राम आहे, सर्व ठिकाणी राम आहे. म्हणून अनेकदा लोक त्यांना म्हणायचे, मी पैसे नंतर देतो बरं का, शेला घेऊन जातो पण नंतर देतो पैसे. त्यावेळेला कबीर म्हणायचे, ठीक आहे नंतर द्या, असं म्हणायचे ते. पण नंतर कधी त्याला आठवण करायला गेले नाहीत. क्रेडिट म्हणजे काय, म्हणजे लोन रिकव्हरी वगैरे काही प्रकार नव्हता त्यांच्याकडे.
हे नेले, ठीक आहे, त्याला गरज आहे, त्याची वेळ होईल तेव्हा आणून आणून देईल तो. असा व्यवहार होता त्यांचा. म्हणजे सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते. तो योगी आहे आणि तो माझ्यातच राहतो. म्हणून शेले विणत आहेत, तेच काम चाललेलं आहे. शेले विणण्याचंच काम चाललेलं आहे. पण आता ते शेले विणण्याचं काम स्वतःच्या अर्थार्जनासाठी नसून ते आता रामासाठी शेले विणत आहेत. हा फरक आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे अध्यात्म हा एक ऍटिट्यूड आहे. आपण करतो ती कामं बदलणार नाहीयेत. घरात जो स्वयंपाक करायचा आहे, त्या महिलेनी स्वयंपाक करायचा आहे, ते काही काम बदलणार नाहीये. किंवा मला कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचं आहे, काम काही बदलणार नाहीये. एखाद्या बँकरला बँकेत जाऊन बँकेची कॅश मोजायची आहे, इतर लोकांशी व्यवहार करायचे आहे. तुमचा व्यवहार बदलणार नाहीये. पण त्या व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी ही मात्र मी बदलू शकतो. आणि ती दृष्टी मी आध्यात्मिक कशी ठेवू शकतो? सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते. की सर्व जे जे माझ्या संपर्कात येतात ते भगवंताचेच आहेत. ते भगवंतानीच मला पाठवलेले आहेत. आपण आजारी पडतो आणि एखादा मित्र येतो आणि म्हणतो की ठीक आहे, मी तुला मदत करतो थोडी. काय मदत करू? सांग. असं म्हणून तो मदतीला आपल्याकडे येतो आणि म्हणतो, मला मदत करायची इच्छा आहे तुला. काय मदत करू? तुला आर्थिक मदत पाहिजे का? का मी तुला त्या हॉस्पिटलमध्ये थोडा वेळ बसायची मदत करू का? म्हणजे तुझ्या पत्नी आहेत त्यांना थोडा रिलीफ मिळेल. त्या जरा बाहेरची कामं करून येऊ शकतील. काय करू सांग? असं म्हणून जर आपला मित्र आपल्याकडे आला, तर आपल्याला भगवंताची आठवण व्हायला पाहिजे. आपण काय करतो? त्या मित्राची आठवण ठेवतो. तो माझ्या मदतीला आला. अरे असं नसतं ते. त्याला आपल्या मदतीला येण्याची बुद्धी ज्या देवाने दिली, त्या देवाचं चिंतन करा. जिसने नथ दी उसको उसको स्मरे हजार बार, असं हिंदीमध्ये म्हण. माझं हिंदी एवढं पक्क नाही. ज्यांनी नथ दिली त्याचं चिंतन हजार वेळेला आपण करतो, पण ज्यांनी नाक दिलं त्याचं चिंतन आपण एकदा सुद्धा करत नाही. असं त्या हिंदीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यांनी नथ दिली त्याचं चिंतन 100 वेळा, पण ज्यांनी नाक दिलं त्याचं चिंतन आपण करत नाही. म्हणजे भगवंताचं चिंतन करत नाही असं त्यांना म्हणायचं. म्हणून काम तेच असणार आहे, परंतु त्या कामामागचा जो हेतू आहे, तो हेतू किंवा दृष्टिकोन हा मात्र आपला आता उच्च होणार आहे. आपण म्हणतो ना, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. उच्च विचारसरणी म्हणजे हे, माझ्याशी व्यवहार करणारा प्रत्येक माणूस हा भगवंताचा आहे, त्याच्यातला भगवंत पाहणं. माझ्याशी व्यवहार करणारा प्रत्येक प्राणी, यच्च यावत जीवसृष्टी, भगवंत त्याच्यात अनुस्यूत आहे. ही समत्व दृष्टी त्या योग्याकडे येते. आणि म्हणून कबीर एका दोह्यामध्ये म्हणतात, गुरु कृपांजन, गुरूंचं कृपाचं अंजन माझ्या डोळ्यामध्ये आलं. गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही. आता मला रामाशिवाय काही माहितीच नाही, रामच माहितीये फक्त. तोगे तोची राम सर्वत्र पाहे. कशी अवस्था होते या योगेची? तोगे तोची राम सर्वत्र पाहे, अंदर राम बाहिर राम, जहां देखो तही राम ही राम. अंदर पण राम आहे, बाहेरही राम आहे. मी जिथे कुठे पाहतो तिथे रामच आहे. जागत राम, सोवत राम, सपने में देखो राजा राम. कबीर म्हणताय, जागत राम सोवत राम, सपने में देखो राजा राम, कहत कबीरा भाव है नीका. भाव है नीका म्हणजे सच्चा. कहत कबीरा भाव है नीका, जो देखो सो राम सरिखा. त्याच्यात रामच पाहतो मी, दुसरं काही पाहत नाही. तोगे तोची राम सर्वत्र पाहे. सावता माळी हे आता सर्वत्र त्यांना विठ्ठलच दिसतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, मिरची आणि कोथिंबिरी ही अवघी माझी पंढरी. आता मिरची आणि कोथिंबीर हीच माझी पंढरी आहे. वर्क इज वर्शिप. वर्क इज वर्शिप. पण सुरुवात कशी होते? वर्क, वर्शिप, दोन वेगळ्या गोष्टी असतात. पहिल्यांदा मी काम करतो ते वेगळं, वर्क, आणि अध्यात्म करतो ते वर्क, देवाची पूजा करतो ती वेगळी. मग हळूहळू काय होतं? वर्क अँड वर्शिप. मग वर्क आणि पूजा दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालू राहतात. आणि मग होतं वर्क ॲज वर्शिप. वर्क ॲज वर्शिप. मी जे काम करतो तीच जणू देवाची पूजा आहे अशा भावनेने काम करतो. आणि मग पुढे त्याची स्टेज कशी येते? वर्क इज वर्शिप. वर्क हेच का, हीच पूजा आहे.
पूजेसाठी जी काही सगळी सामुग्री गोळा करायला लागते, तशी मी माझ्या ऑफिसमध्ये गेल्यावर मला फाईल गोळा करावी लागते. मला लोकांना बोलवावं लागतं. काल काय झालं? काल काय सांगितलं होतं? ते काम कुठपर्यंत आलं? या सगळ्या मला जमवाजमवी करायलाच लागते. जसं निरांजन गोळा करायला लागतं त्याप्रमाणे. म्हणून गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही. कहत कबीरा भाव हे नीका, जो देखो सो राम सरीखा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. प्रत्येक कर्मात त्या भगवंताचा अनुसंधान असणं म्हणजे खरा योगी आहे. सयोगी मयी वर्तते, तो योगी खरा आहे. त्या एक बाई आल्या आणि रामकृष्णांना म्हणाल्या, मी संसारात फार अडकली आहे म्हणे. रामकृष्ण म्हणाले, अरे संसारात अडकले आहात म्हणजे काय आहे बरं? त्या बाई म्हणल्या, अहो काय करणार, मी आता असं विचार करते की कुठेतरी आश्रमात जाऊन राहावं. मग रामकृष्ण म्हणाले, अहो तुम्ही आश्रमात जाणार आणि काय करणार? तेव्हा त्या म्हणाल्या, मी तिथे एक पर्णकुटी बांधणार, कृष्णाची मूर्ती आणणार, त्याला रोज आंघोळ घालणार, त्या कृष्णाला कपडे घालणार, कृष्णाला जेवायला स्वयंपाक करणार, संध्याकाळी आणि सकाळी त्याचं भजन करणार, त्याची आरती करणार, त्याला शेजारती रात्री म्हणणार आणि त्याला झोपवणार, सकाळी काकड आरती करून त्याला उठवणार. दिवसभर मी त्या माझ्या बाळकृष्णाच्या मूर्तीच्या सेवेत राहीन. मग रामकृष्ण तिला म्हणाले, अहो मग असं जर असेल तर तुमच्या नातवालाच कृष्ण का समजत नाही? तुम्ही ह्या सगळे जे उपचार करणार आहात ते तुमच्या नातवासाठीच का करत नाही? नातवामध्ये भगवंत पहा ना, नातवामध्ये ईश्वर पहा ना. नातू असेल तर कृष्ण माना आणि नात असेल तर तिला राधा माना आणि तिची सेवा करा. म्हणून सर्व ठिकाणी तोच नटलेला आहे असा जर भाव असेल तर त्या माणसाला वेगळ्या ठिकाणी जाऊन भगवंत शोधण्याची गरज नाही. तो स्वतःच एक मोबाईल टेम्पल होऊन जातो. त्याला मंदिरात जाण्याची गरजच नाही. तोच एक तीर्थक्षेत्र होऊन जातो. चला कल्पतरूचे आरव अशा पद्धतीचा तो होऊन जातो. त्याच्या दृष्टीने आता परमात्मा वेगळा आणि मंदिर वेगळं आणि इतर लोक वेगळी असं राहतच नाही. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. ती पवहरी बाबांच्या कुटीमध्ये चोर शिरल्याची गोष्ट मी सांगितली. पवहरी बाबांच्या कुटीत चोर शिरला आणि म्हणजे पवहारी बाबा इतके श्रेष्ठ होते की विवेकानंदांना अशी इच्छा झाली होती की रामकृष्णांपेक्षा पवहारी बाबा श्रेष्ठ आहेत आणि पवहारी बाबांकडनं मी अनुग्रह घेऊया अशी इच्छा त्यांना झाली होती. 21 दिवस त्यांना पवहारी बाबांच्याकडे जाऊन अनुग्रह घ्यावा अशी इच्छा झाली आणि 21 दिवस त्यांच्या दारापाशी रामकृष्ण आले आणि म्हणाले, अरे काय गरज आहे तुला दुसरीकडे जाण्याची? रामकृष्णाने दर्शन देऊन सांगितलंय. हा भाग आपण रामकृष्ण लीला प्रसंग या शारदानंद महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आपण वाचू शकता. मुद्दा हा आहे की त्या पवारी बाबांच्याकडे चोरी झाली. तर चोर घरात आल्यानंतर भांड्यांचा आवाज झाला. पवारी बाबा उरलेली भांडी घेऊन त्याच्या मागे गेले आणि म्हणला, अरे अरे नुसती तेवढीच नेऊ नको, ही पण घेऊन जा. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. म्हणून या ठिकाणी त्या आणखीन एक अशीच घटना सांगतात. एक सुफी संत होता आणि तो ग्रंथ लिहित होता. त्याच्या घरात चोर आला. या सुफी संतांनी त्या चोराला पाहिलं. चोराला भीती वाटली की अरे हा आता आपल्याला मारेल किंवा हा आरडाओरडा करेल. आरडाओरडा केला तर लोक जमतील आणि लोक आपल्याला मारतील. म्हणून तो चोर घाबरला. त्या घाबरलेल्या चोराने सुरा काढला. तो सुफी संत हसायला लागला आणि त्या सुफी संत त्या चोराला म्हणाला, अरे तू येणार आहेस मला सांगितलं असतंस तर मी जरा जास्त पैसे जवळ ठेवले असते तुला द्यायला. आता केवळ 10च रुपये आहेत, ते घे आणि जा. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा चोर आहे आणि हा सज्जन आहे असं आता राहिलंच नाही. सर्वथा तो भगवंतच आहे, त्याच्यात भगवंतच आहे. कारण ते सगळं भगवंताचंच रूप आहे अशा पद्धतीने तो आता या सगळ्या घटनांकडे आणि व्यक्तींकडे पाहायला लागतो. बघा, वीज सगळीकडे नटलेली आहे. वीज ही दिव्यामधनं जाते तेव्हा प्रकाश देते. रेफ्रिजरेटर मधनं जाते तेव्हा पदार्थ गार करते. वीज जेव्हा कॉईल मधनं जाते तेव्हा एखादी वस्तू गरम करते किंवा पाणी गरम करते. पण विजेला याचं काहीही सोयरसुतक नसतं. विजेची खेळ चालू आहे सगळा. विजेचा सगळा खेळ चालू आहे. त्यालाच म्हणतात आत्मक्रीड. वीज खेळतीये. आता तुमचा जर त्या विजेला हात लागला तर त्याच्यामुळे माणूस मरतो याच्याशी काही विजेला सोयरसुतक नाहीये. तुम्ही काळजी घ्यायची त्याची. ज्याप्रमाणे वीज या सगळ्या उपकरणांमध्ये अनुस्यूत आहे आणि तिचा एक आत्मक्रीड असा खेळ चालू आहे, तसाच या भगवंताचा खेळ
जगातल्या यच्चयावत जीवसृष्टींमध्ये राहून चालू आहे. समुद्र आणि समुद्राच्या लाटा काय भिन्न आहेत का? नाही, लाटा हा समुद्रच आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येणारी माणसं, आपल्या जीवनामध्ये येणारी यच्चयावत जीवसृष्टी सगळा भगवंताचाच खेळ आहे. म्हणून हा जो 6व्या अध्यायामधला हा जो योगी आहे, तो योगी साधनेनंतर सगळीकडे भगवंतच नटलेला आहे असा भाव धारण करून राहतो. नवे नवे असा त्याचा भाव होतो. नाही पापाची जाचणी, ते यांचं भीमसेन जोशीने गायलेलं एक भजन, एक म्हणजे भजन आहे. नाही पापाची जाचणी, नाही पुण्याची मोजणी, जिणे गंगौघाचे पाणी. गंगेच्या ओघाप्रमाणेच आमचं सगळं जीवन आहे. आम्ही आकाश स्वरूप, आम्हा नाही राम नामरूप, आम्हा नाही नामरूप. आकाशामध्ये आपण पाहिलं तर कधी कधी ढगांचे वेगवेगळे आकार तयार झालेले दिसतात. कधी कधी रथ तयार झालेला दिसतो, कधी राक्षस दिसतो, कधीतरी आपल्याला श्रीकृष्ण दिसतो, कधीतरी हनुमान दिसतो त्या ढगांमध्ये. पण त्या आकाशाला त्याचं काही सोयरसूतक नसतं. आकाशालाही माहिती असतं की त्याच्याच अधिष्ठानावरती हे सगळे ढग आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी त्या माणसाला सर्वथा वर्तमानोपी, मी माझ्या परमात्म्यामध्येच साऱ्या गोष्टी घडत आहेत, या गोष्टी त्याला पूर्णपणे माहिती झालेल्या असतात त्याच्या त्या योग साधनेमुळे. त्या माशाला काही कळत नसतं. माशाला जर माशाने जर विचारलं आईला, आई पाणी म्हणजे काय ग? तर आई म्हणते, अरे पाणी ना, पाणी हे तुझ्या आत आहे, तुझ्या बाहेर आहे, आणि तू पाण्यातच आहेस लेका, तू पाण्यातच आहेस. तो म्हणतो मला नाही जाणवत आहे. असं तो ज्याप्रमाणे म्हणतो त्याचप्रमाणे आपण भगवंतातच आहोत. आपल्या भोवती भगवंतच आहे, आपल्या आत भगवंतच आहे, पण आपल्याला याची जाण नाही की हा भगवंतच या सगळीकडे नटलेला आहे. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रेम, आपला जो प्रेमास्पद आहे, जो भगवंत आहे, जो प्रेमास्पद आहे, तो योगी काम करीत राहतो. ज्याप्रमाणे एखादी स्त्री असते, ती काम करत राहते. एखाद्या स्त्रीचे पती निवर्तात, ते निवर्तल्यानंतर सुद्धा ती पत्नी एकदम आपला आपल्या जीवनाचं एक ध्येय ठरवते की नाही, माझ्या मुलांना मला मोठं केलं पाहिजे. अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या स्त्रियांनी आपल्या मुलांमध्ये आपले आपलं सगळं जीवन पाहिलं आणि त्यांना मोठं केलं. हे ज्याप्रमाणे ती स्त्री आपल्या कुटुंबासाठी करते, त्याचप्रमाणे हा योगी सगळ्या समाजासाठी काम करत असतो. प्रेमास्पदासाठी सर्व कामं. या ठिकाणी आत्मसंयम योग आहे सांगितलेला आहे. खरा त्याचा एवढा संबंध नाही, पण ज्ञानेश्वर माऊलीने तो मानला आणि ज्ञानेश्वरीमध्ये खूप काही श्लोक त्यांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकांमध्ये तो भगवंत आहे. ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कोणी भेटो कोणी एकंदर, धेड महार चांभार, त्याचे जाणावे अंतर, या नाव भजन श्रीराम. अनाथांचा नाथ रे, त्याची कैशी जात रे, चोख्या मेळा संगी जेवी, दही दूध भात रे श्रीराम. उंच ब्रह्मरायासी, नीच ब्रह्म परिवारासी, ऐसा भेद तयापासी, मुळीच नाही श्रीराम. ब्राह्मणाचे ब्रह्म ते वे सोवळे, आणि शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे आगळे वेगळे, येथे असेची ना श्रीराम. त्या ब्रह्माला हा उच्च आहे म्हणून याचं ब्रह्म वेगळं, हा नीच आहे म्हणून त्याचं ब्रह्म वेगळं, असा भेदभाव त्याच्याकडे नसतो. मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने हमें तो बख्शी थी एक ही धरती, कुदरत ने हमें बख्शी थी एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसानों को रौंदे वो कदम तेरा नहीं है. कुरान नहीं जिसमें वो मंदिर नहीं तेरा, गीता नाही जिसमें वो मस्जिद तेरी नाही. असं एक सूफी संत म्हणतो, सगळीकडे मीच आहे. आणि तुला जर भिन्नता दिसत असेल, भेद दिसत असेल, तर तुझं योग साधना अजून पूर्ण झालेली नाही. म्हणून त्या शकील बदायुनी म्हणून एक चांगले कवी आहेत, त्या शकील बदायुनी आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, ते म्हणतात, आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज ना दे,
आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज न दे, गम में डूबे गीत न दे, गम का सिसकता साज न दे। बीती बीती दिनों की याद थी जिनमें मैं वो तराने भूल चुका, आज नई मंजिल मेरी कल के ठिकाणे भूल चुका। आता कालचा मी सगळं विसरून गेलो. कालचा मी आणि आजचा मी यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. योग साधना करण्यापूर्वीचा मी आणि योग साधना केल्यानंतरचा मी यामध्ये आमूलाग्र बदल आहे. आणि म्हणून आज पुरानी राहों से मुझे कोई आवाज न दे, गम में डूबे गीत न दे, न गम का सिसकता साज दे, बीते दिनों की याद न दे जिसमें जिन बीते दिनों की याद थी जिसमें वो तराने मैं भूल चुका, आज नई मंजिल मेरी कल के ठिकाने भूल चुका। टूट चुके सब प्यार के बंधन, टूट चुके सब प्यार के बंधन, आज कोई जंजीर नहीं, शिशाई दिल अरमानों की आज कोई तस्वीर नहीं। अब शाद मैं हूं, अब शाद हूं मैं, आजाद हूं मैं, अब दूर हूं सारे गुनाहों से, आज पुरानी राहों से मुझे कोई आवाज न दे। हे शकील बदायुनी यांचं ते गीत आहे. ते आपण या ठिकाणी फिट बसू शकतं की आता मी जुना जुना मी संपलो, आता माझा नवीन जन्म झालेला आहे आणि त्यामध्ये मी आता कुठला भेदभाव न पाळणारा झालेलो आहे. म्हणून आपलं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या ध्यानात होऊ द्या, असं एक सत्पुरुष म्हणतात. प्रत्येक कर्म भगवंताच्या ध्यानात होऊ द्या. माझं पाहणं भगवंताच्या ध्यानामध्ये होऊ द्या. चालणं, बोलणं, लिहिणं, वाचणं सगळं ध्यान होऊ दे. ध्यान म्हणजे भगवंताशी जोडलं जाणं, सगळा योग झालेला आहे. योग म्हणजे जोडलं जाणं, भगवंताशी जोडूनच सगळ्या गोष्टी. स्वयंपाक करणं, उदाहरणार्थ पोहे करणं, चहा करणं, सगळं माझं ध्यान आहे. ध्यानाचाच तो एक भाग आहे. अंथरूण घालणं, कपडे धुणं, हेही माझं ध्यान आहे. पूर्ण एकाग्रतेनं त्यात भगवंत आहे असं ध्यानात घेऊन ते काम करणं, अशी कल्पना करा की तो भगवंत माझ्याद्वारे चालतोय, तोच भगवंत माझ्याद्वारे पाहतोय. गिरीश बाबूंना ठाकूरांनी सांगितलं की तू दारू पी, पण देवाला नैवेद्य दाखवून पी. ते देवाला दारूचा नैवेद्यच दाखवू शकले नाही आणि त्यांची दारू सुटली. देवाला कसा दारूचा नैवेद्य दाखवायचा, आणि देवाला दारूचा नैवेद्य दाखवायचा नाही म्हणून दारू सुटली. म्हणून आपलं चालणं मोजून पावलं टाकून झालं पाहिजे. आपलं पाहणं यामध्ये सुद्धा एक उपासनाच असली पाहिजे. आपलं पाहणं ही सुद्धा उपासना असली पाहिजे. आपल्या याच अध्यायातल्या 32व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, आत्मा उपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम. 32वा श्लोक. सुखम वा यदि वा दुःखम सयोगी मयी वर्तते. हे अर्जुना, जो भक्त आपल्या शरीराच्या उपमेनुसार सर्व ठिकाणी मला समान पाहतो आणि सुख अथवा दुःख समानतेनं पाहतो, तो योगी परमयोगी मानला गेला आहे. या ठिकाणी आपण समत्व बुद्धी हा जो भाग होता, हा भाग थोडासा याचा अभ्यास आपण पाहिला. अजूनही याच्याबद्दल खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, वाचण्यासारख्या आहेत. आपल्याला नम्र विनंती की आपण आचार्य रामसुखदास महाराज यांचं साधक संजीवनी या या ग्रंथामधून आपण हा भाग जास्त समजून घ्यावा. अजून आपल्याला एक 4-5 मिनिटं आहेत, खरं तर 8 मिनिटं आहेत, तेव्हा आपण पुढचा भाग सुरू करून ठेवूया. बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आता पुढचा जो भाग आहे तो आहे प्रयत्नानं मनोनिग्रह साधा. आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एकाग्रताच होत नाही. हे लेक्चर ऐकतोय मी, पण लेक्चर ऐकताना माझे डोळे तिथे आहेत, कान तिथे आहेत, पण मन भलतीकडेच आहे की आज मला वॉकिंगला जायचंय, ते वॉकिंग आता पूर्ण होणार नाही, माझा सकाळचा व्यायाम पूर्ण होणार नाही, इकडेच लक्ष आहे. माझी सकाळची उपासनेचं काय होईल. म्हणून या 6व्याच अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोर इव सुदुष्करम. की हे श्रीकृष्णा, मन चंचल हे कृष्णा, हट्टी छळीतसे बळे, धावे वाऱ्या परी त्याचा, दिसे निग्रह दुष्कर. ते वाऱ्याप्रमाणे धावते, वाऱ्यापेक्षा जास्त जोरात धावते,
एका मिनिटामध्ये ते चंद्रयान जे गेलं होतं ना, त्या चंद्रयान जे लँड झालं ते सिच्युएशन मन आठवतंय लगेच. म्हणजे वाऱ्यापेक्षा किती मोठी गती आहे त्याची. म्हणून मन जे आहे ते माझं मन चंचल आहे, हे कोण म्हणतंय? अर्जुन म्हणतोय. की अर्जुनाचंच उदाहरण आपण एकाग्रतेसाठी देतो. द्रोणाचार्याने त्यांना त्या पोपटाच्या डोळ्यावरती बाण मारायला सांगितला, त्यावेळेला अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसतंय? तेव्हा अर्जुनाने सांगितलं, मला केवळ या ठिकाणी पोपटाचा डोळा दिसतोय, बाकी काही दिसत नाहीये. या म्हणजे त्याची एकाग्रता. म्हणून आपण या गोष्टी अर्जुनाकडे बघतो. पण तो अर्जुन आता कृष्णाला विचारतोय, माझं मन चंचल आहे, ते मी एकाग्र कसं करू? कारण मन चंचल आहे, दृढ आहे, जिद्दी आहे आणि बलवान आहे. म्हणजे एखाद्या माकडाला विंचू चावला आणि त्या तो माकड वेडा आहे, त्या माकडाला विंचू चावला, अशा तिन्ही गोष्टी एकत्र झाल्या तर तो किती वेड्यासारखं वागेल? तितकं वेड्यासारखं माझं मन वागतं. आता मी काय करू? मग त्याचं उत्तर देताना भगवान काय म्हणतायत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थोडीशी हे त्याचं ट्रेलर झालं, पुढच्या लेक्चरचं थोडं ट्रेलर झालं, ट्रेलर, की आपल्याला पुढच्या लेक्चरची असो एक इच्छा पाहण्याची राहावी, यासाठी थोडं ट्रेलर झालं. एकाग्रता कशी साधायची हा भाग आपण पुढच्या वेळेला बघू. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझी वाक सेवा आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरिओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. कोणाच्या काही शंका असल्या तर विचारू शकतो. हरिओम. हरिओम सर. हरिओम. नमस्कार. नमस्कार. प्रणाम. नमस्कार. बोला. काय नाही, आज परमेश्वराच्या वाणीने परमेश्वराची स्तुती ऐकली, ऐकून खूप आनंद झाला. थँक्यू. तुम्ही जॉईन झालात, खूप बरं वाटलं. आता भारतात आहात का अमेरिकेत आहात? कुठे आहात? नाही, मी सध्या कॅनडाला आहे सर. हा, तेच म्हणलं मी. कॅनडाला आहे. आणि खूप आजचं व्याख्यान खूप सुंदर झालं, अप्रतिम झालं. धन्यवाद. आणि बरीच प्रत्येक वेळी जशी ज्ञानात भर पडते अशी भर पडली आणि खूप आनंद घेतला. थँक्यू. जॉईन होत राहा. हो, 100% सर, 100%. आम्हाला तुमची वाणी ऐकायची, म्हणूनच बाबा परमेश्वरांनी आम्हाला बुद्धी दिली की सरांना या इकडे बोलवा, म्हणजे तुम्ही आनंद घ्याल आणि इतरांनाही आनंद द्या. होय होय, तुमच्यामुळेच या ग्रुपमध्ये मी इंट्रोड्यूस झालो, नाहीतर. थँक्यू. खूप अप्रतिम. धन्यवाद. आमचे भाग्य आहेत की दादा आम्हाला सापडलेत. आणि माझं सुद्धा भाग्य आहे की आपल्यासारखे लोक मला श्रोते म्हणून लाभले. हे माझं सुद्धा भाग्य आहे. तुम्ही श्रोते, भगवंत मूर्ती, असं आहे ते. नाही, ते खूप मोठेपणा तेथे माझी मती किती. हो, अगदी बरोबर. तसंच आहे ज्ञानेश्वर मुनींचं. ते लहानपण देगा देवा अंगी साखळी करावा, तद्वत तुमचं आहे दादा. तद्वत तुमचं. धन्यवाद. लक्ष्मीताई बोलतात. हो, मला वाटलं पुन्हा कोणी बोलत असतील. नाही, बोला. हरिओम. हरिओम. टिस्कुले योग वर्गाच्या सर्व गुरुजनांना हरिओम. दादासाहेब टिस्कुले आंतरराष्ट्रीय योग वर्गाचे आजचे आपले गुरु डॉक्टर शिरीषदादा लिमये आपल्या अमृतवाणीने आम्हाला बोधामृत पाजलत सकाळी सकाळी. त्याबद्दल आपले आभार म्हणण्यापेक्षा मी आपल्या ऋणात राहू इच्छिते. आणि आपण जी वेगवेगळी उदाहरणं देता, खरोखरच ती समत्व बुद्धी, आपला विषयाचा समत्व भक्ती, समत्व बुद्धी आणि समत्व बुद्धीने भगवंताकडे पाहायचं. त्याच्या दागदागिन्यांकडे न पाहता फक्त भगवंतामध्ये भाव असावा, हे अतिशय सुंदर विवेचन आपण केलं. आणि हे विचारत होते की ते भगवान ने ये धरती बनाई, एक ही धरती बनाई, ते एक तर रिपीट किंवा लांब असेल ते शकील बदायुनी यांनी लिहिलेलं गीत आहे. त्याचं सिनेमाचं गाणं पण तयार झालेलं आहे, आपण ऐकू शकता गाणं. ते इंटरनेटवर टाकलं तर ते गाणं ऐकता येईल. आज पुरानी राहों से, ते नाही, आज पुरानी राहों से नहीं, भगवान ने कुदरत ने धरती बनाई, हमने उसको ईरान इराक बनाया, कुछ भी मालिक ने बनाई एक ही धरती, हमने उसे
ईरान या हाँ, भारत या ईरान बनाया। हाँ, नफरत हाँ। जो सिखाए वो धर्म, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया। दादा थोडं हळू सांगा म्हणजे मी लिहू शकतो. बर हळू सांगतो. हा, मालिक ने हर बनाई. इंसान को, मालिक ने हर इंसान को हम्म. इंसान बनाया, हम्म. हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया। कुदरत ने तो हमें बख्शी थी एक ही धरती, हम्म. कुदरत ने हमें बख्शी थी एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया। हम्म. हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया। खूप छान. नफरत जो सिखाए, हे साहिर लुधियानवी यांचं कवी काव्य आहे. नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, हम्म. नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसानों को रोंदे वो कदम तेरा नहीं है, खूप छान. इंसानों को रोंदे वो कदम तेरा नहीं है। कुर्रान नहीं जिसमें, कुर्रान नहीं जिसमें वो मंदिर तेरा नहीं है, हम्म. कुर्रान नहीं जिसमें वो मंदिर तेरा नहीं है, गीता नहीं जिसमें वो मस्जिद तेरी नहीं है। अरे बापरे. गीता नहीं जिसमें वो मस्जिद तेरी नहीं है, सर्वत्र समबुद्ध यहाँ, मीच सगळीकडे आहे आणि माझ्यातच सगळं आहे. हम्म. फार सुंदर आहे ते. खूपच सुंदर. हे साहिर लुधियानवी यांचं काव्य आहे आणि ते काव्य गीतामध्ये पण आलेलं आहे. साहिर लुधियानवी, आपण जर युट्यूबला साहिर लुधियानवी मालिक ने हर इंसान असं जरी लिहिलं तरी ते काव्य तुम्हाला हा. ऐकू, फार सुंदर हा, आहे. हा, हा. छान. थँक्यू दादा, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. हेच हा, पाहिजे थँक्स, थँक्यू. मला. लक्ष्मीताईंनी सांगितलं म्हणून पुन्हा परत त्याच्याकडे वळता आलं. येस. कसं नेहमीच्या मग स्पीच मध्ये आमच्या उपयोगात येतात हे आणि होय होय होय. हा, दादा निश्चितच हे आपली इतरांना सांगायला बरं पडतं थोडस, निश्चित निश्चित, अगदी अगदी सुनीता म्हणून ताई ते अगदी आम्ही योग्य लिहून घेतो. सांगितलं. अगदी फार काय, विचार बरोबर आहे विचार बरोबर आहे. विचार अहो, आणि मुद्दे चांगले एक असतात. मला आठवतंय, हा. मला वाटतं की एक सत्पुरुष असं म्हणाले हा. की संतांनी कॉपीराईट रजिस्टर केला नाही म्हणून, नाहीतर आपल्याला कॉपीराईट पोटी जे पैसे द्यायला लागले असते त्यात आपलं दिवाळं वाजलं असतं म्हणले. इतक्या वेळेला आपण त्यांचे कोटेशन कोट करतो. हो, अगदी बरोबर. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई, हो. समर्थ रामदास स्वामी यांची कोटेशन एवढी लोक सांगतात की त्यांनी जर हम्म. रॉयल्टी घेतली असती तर आपण सगळे कंगाल झालो असतो. संत तेच तर, संत दुसऱ्यांसाठी झिजले, आपल्यासाठी झिजले. होय होय होय, जन्म घेतले, बरोबर अगदी तेच. अगदी सत्य आहे. हरिओम. हरिओम, बोला, कोण बोलतो? नमस्कार सर. हा नमस्कार. हा, डॉक्टर विद्याताई सुप्रभात. बोला. हा, नमस्कार, बोला. सुप्रभात सर, सुप्रभात. खूप सुप्रभात. सुंदर झालंय सर व्याख्यान, मस्त. थँक्यू, हो, धन्यवाद. आणि व्याख्यान तर फार सुंदर होतच होतं, पण आपली वाणी पण इतकी मधुर आहे आणि खूप सुंदर. देवाची कृपा खूप सुंदर सर. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम, दुसरं काय. काही नाही आमचं. ते तर आहे सर. थँक्यू थँक्यू, खूप छान सर, खूप धन्यवाद, थँक्यू. हरिओम दादा. हा नमस्कार, बोला. खूप सुंदर, अतिशय व्याख्यान चांगलं झालं दादा आपलं. कैलास दादा बोला. फारच छान व्याख्यान झालं दादा आपलं. तुमची थँक्यू वाणी व्हेरी ऐकून मच. आम्ही मंत्रमुग्ध होतो आणि तुमची वाणी ऐकावीशी वाटते. थँक्यू, देवाची आणि कृपा. तो 1 तास कमी पडतोय आम्हाला असं वाटतंय. सातत्याने ऐकत राहावं असं वाटतं दादा. ऐकत तुमची राहावं. वाणी खरंच अतिशय सुंदर आहे आणि अगदी वेळ बरोबर, कसा अगदी निघून बरोबर. काही कळत नाही. थँक्यू. खूप सुंदर. होय, थँक्यू.
एक प्रश्न होता दादा माझा, हा, ही जी विचारा. वाणी सुधारण्यासाठी काही आपल्याला असं काही काय म्हणलात? आहे का? वाणी सुधारण्यासाठी काही प्रयोग काही किंवा काही आहेत का असं? आपण तुमची वाणी उत्तम आहे. तुम्ही सुद्धा प्रेमाने बोलता, किती आदराने बोलता, किती सुंदर बोलता, किती मधुर आहे तुमचं वाणी. नाही नाही. नाही, कसं आहे की एखाद्याने जर म्हणजे लसूण खाल्ला तर त्याला लसणाची ढेकर येते की नाही? बरोबर आहे. तसं अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित. भगवंताची ध्यान करणं, भगवंतामध्ये राहणं आणि हा. भगवंताचं जप ध्यान करत राहिलं की तो परिणाम आहे, तो अच्छा. परिणाम होतो. त्याच्यासाठी म्हणून काही करायचं नाही. बरोबर. सर्वांकडेच जर भगवंत आहे तर त्याच्याशी बोलताना कसं बोललं पाहिजे, असा विचार केला की आपली वाणी चांगली होऊन जाईल. ओके ओके. धन्यवाद दादा. सगळ्यांमध्येच भगवंत आहे, मग भगवंतच जर भगवंताशी बोलतोय, माझ्यासमोर भगवंत आला तर मी कसं बोलीन त्याच्याशी? तसंच सगळ्यांशी बोलायचं की झाली वाणी चांगली. कैलास चालेल. दादा कैलास दादा वकील असून तुम्ही तुमची योग्य वाणी आहे तेच म्हणून सगळ्यांचं अच्छा, कल्याण ते वकील आहेत नाही का? नाही, चालेल. पण धन्यवाद. तुमचे खूप छान. कैलास दादा भक्त आधी आहेत, वकील नंतर आहेत. धन्यवाद दादा. खूप छान. हरिओम. मोस्ट हरिओम वेलकम. दादा. हरिओम रमेशजी, बोला. व्याख्यान नेहमीप्रमाणे खूप सुंदर झालं. थँक्यू. आणि कैलास दादांनी विचारलेला प्रश्न, तर मला असं वाटतं की हृदयातून बोललेलं जे असतं ती वाणी ही नेहमीच सुंदर असते. त्यामुळे हृदयातून बोललं पाहिजे तर आपली वाणी नेहमीच चांगली राहते, तेव्हा ती ऐकायला गोड वाटते, खूप गोड वाटते. त्यातले भाव महत्वाचे असं वाटतं मला. बरोबर. पण खूप छान आपलं व्याख्यान झालं. थँक्यू, धन्यवाद आपण धन्यवाद. उपस्थित राहिल्याबद्दल. आणि आपला सकाळी मॉर्निंग वॉकचा वेळ देऊन तुम्ही राहायलात उपस्थित, याबद्दल धन्यवाद. नाही, जरा बाहेर आहे मी आज. हा, तुम्ही ट्रॅकवरच आहात काय माहित नाही. धन्यवाद. मला वाटलं चालण्याच्या ट्रॅकवरतीच आहात असं वाटलं मला. तब्येत ठीक आहे ना? हो, बरे हा, बरे. ठीक आहे, चांगलं आहे. मला वाटतं दशरथ दादा बोलतायत आता. धन्यवाद. हो, धन्यवाद. आवाज हरिओम, बोला बोला बोला. आवाज येते का माझा? हो, येतोय, अगदी स्पष्ट येतोय. हा, आज दादासाहेब ऑनलाईन टीचर वर्गामध्ये शिरीष दादांनी गीतेवर अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रथम त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच या वर्गाचे मते दादा, रामकृष्ण दादा आणि इतर जोडलेल्या साधकांना हरिओम. दादांनी आज असं आपल्या उद्बोध भाषणामध्ये असं सांगितलंय की भाव तिथे देव. तर दादा मला याला जोडून असं म्हणायचंय, भाव तिथे देव ही संतांची वाणी आणि अधिकारा वाचोनी पाहिला का कोणी, असा एक माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. किंवा अधिकार असल्याशिवाय आपल्याला देव पाहता येत नाही, कारण देव आम्हाला कळतच नाहीये. दादा मुळात देव आम्हाला कळतच नाही, कारण आमचं अज्ञानच एवढे देवासंबंधी. देवाला आम्ही निराळ्या रूपात कसं बघावं हा जो दृष्टिकोन आहे, हा आम्हाला आतापर्यंत मिळालाच नाही. म्हणजे आमचं अज्ञान आम्ही कबूल करतो देवा दादा. आता मग भाव हा आम्हाला जर देव कळत नाही तर मग आमचा भाव खोटा असू शकतो का, असा एक प्रश्न आहे दादा. आणि दुसरा प्रश्न देवाच्या स्वरूपासंबंधी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी निर्गुण निराकारू मज कैसा आकारू भक्ता लागी होणे साकारू. मग दादा जर असा निर्गुणही आहे आणि निराकारही आहे, तर मग आपण तो म्हणतो की देव हा गुणाचा पुतळा आहे. देवाचं वर्णन करताना असं सांगितलं जात आहे किंवा त्याच्या ठिकाणी कोणती, म्हणजे जसं चंदनाचे हात पाय ही चंदन पैसा नाही ही न कोणी अंगा, असा हा परमेश्वर, म्हणजे तो सगुणाचा पुतळा आहे असा देव, असं म्हणजे संतांनी सांगितलंय. मग दादा एक प्रश्न असा निर्माण होतो की ह्या आपण तर म्हणतो की सर्व प्राणी मात्रांना या परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. मग आपण पृथ्वीवरच्या प्राणी मात्राचा अवलोकन करतो. आता त्याच्यात एकच उदाहरण तुम्ही समजा, एक डुक्कर आहे दादा, एक आपण जे नाल्यामध्ये फिरतं, इकडं तिकडं सर्वत्र वावरतं.
मग माझं मन कसं तयार होईल की याला देवा हा परमेश्वर आहे असं मानण्याकरता माझं मन तयार होणार नाही दादा. देवाने असा प्रश्न निर्माण होतो की ही प्रजाती का निर्माण केली. असे अनेक प्रश्न दादा निर्माण होतात. मग मन असं काय म्हणतात त्याला की विचलित होते आणि हा सांगता मग थोडस असं आहे शंका ती बरोबर आहे. मला लक्षात आला तो प्रश्न. मी त्याला उत्तर देताना पहिलं वाक्य असं सांगेन की सगुण निर्गुण एकू गोविंदू रे असं पण भजन आहे बघा ते. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे है ना, ते भजन आहे. सगुण आणि निर्गुण एक गोविंदच आहे. सगळं सगुणही गोविंद आहे, निर्गुणही गोविंद आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपल्या पायाला जर घाण लागली, चिखल लागला, तर आपण असं म्हणतो का की या पायाला चिखल लागला याचा अर्थ तो माझा पाय नाहीये. तो माझाच पाय आहे. आपण तो स्वच्छ करतो. आपण तो स्वच्छ करतो. एखादं डुक्कर आपल्याला रस्त्यात दिसतं याचा अर्थ त्या डुकराला आपण कुरवाळून ते देव आहे देव आहे असं करण्याची गरज नाहीये. पण त्याच्याशी जो आपला व्यवहार आहे, उदाहरणार्थ त्याला दगड मारू नये किंवा त्याला त्रास देऊ नये किंवा त्याला त्रास होईल असं काही करू नये. आपण रस्त्याने जाता आता एखाद्या डुकराला लाथ मारायची असल्या काही गोष्टी करू नये. अरे बाबा तुझा तो देव याच्यातही आहे, इतका जरी भाव ठेवला तरी खूप मोठी गोष्ट आहे. इतका जरी, आणि असाच ठेवणं अपेक्षित आहे. आता मग तो देव आहे मग त्या डुकराला घरी आणा वगैरे असा काही भाग असा भाग त्याच्यामध्ये नाहीये. कसं आहे की विंचू जरी पिंडीवर बसला तरी तो खूप भक्त झाला का मग तो नाही. तिथे पैजाराचे काम तुकाराम महाराज म्हणतात. विंचू विंडीवर बसला तर तिथं पैजाराचे काम, ते म्हणतात नाठाळाचे माठी हाणू ना काठी. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो तरतम भाव आहे तो ठेवलाच पाहिजे. की आता उदाहरणार्थ माशी ही बाहेर पण बसते आणि आपल्या अन्नावरती पण येऊन बसते. मग आता तिला हकललं म्हणजे काय आपण देवाला हकललं असं आहे का. ते एकदा असं झालं, रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते योगानंद महाराज. ते योगानंद महाराजांना असं वाटलं ढेकून मारावे का मारू नये. तेव्हा ते जेव्हा रामकृष्णांकडे गेले तेव्हा रामकृष्ण स्वतःच ढेकून मारत होते. कारण योगानंद महाराज इतके म्हणजे अहिंसक होते, ते ढेकून सुद्धा मारू शकायचे नाही. हे रामकृष्णांना माहिती होतं. एकदा रामकृष्णांचं कपाट साफ करताना त्यांना तिथं झुरळ सापडलं आणि त्यांना ते म्हणाले हे ते बाहेर ने आणि मारून टाक. आणि योगानंद महाराजांनी ते नेलं आणि दूर नेऊन सोडून दिलं. रामकृष्णाने विचारलं तू काय केलंस. ते म्हणले सोडून दिलं. ते मी तुला काय सांगितलं होतं. गुरुकडे आल्यावर आज्ञापालन सांगितलं होतं. कदाचित तो त्याला मारल्यामुळे त्याचा हा जन्म संपून त्याची मुक्ती होणार असती, काय माहिती आपल्याला. रामकृष्णाने सांगितलंय ते करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जीवांमध्ये भगवंत आहे असं मानल्यानंतर आपण मांजरीला लाथ मारणार नाही. कुत्रा भुकेला असला तर त्याचा भाव आपल्याला कळेल की याला भूक लागली आहे. त्याच्या डोळ्यातून तो भाव आपल्याला कळेल आणि आपण त्याला थोडं तरी खायला घालू. कावळ्यासाठी आपण एक घास बाहेर ठेवू. आपण वनस्पतींशी वागताना आदराने वागू, कारण त्याच्यातही भगवंत आहे. म्हणून हा जो भाव आहे हा भाव आपल्याला जास्त सोशलायझेशन मध्ये, जेव्हा आपण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, तो समाजामध्ये जगत असताना एक जबाबदार नागरिक म्हणून जगला पाहिजे. हा सुद्धा त्यातला भाग आहे. आता याच्यासाठी त्यांनी असं केलं अशातला भाग नाही. पण जर ती वृत्ती आतमध्ये असेल तर तो माणूस सगळ्यांशीच कृतज्ञतेने वागेल, आदराने वागेल. हा भाग महत्वाचा आहे असं मला वाटतं. तुम्हाला मिळालं उत्तर का काही अजून शंका आहे. नाही मिळालं उत्तर त्याच्यातलं. हा मग फक्त प्रश्न एकच आहे दादा की बा हे जे दुर्गुण असतात निर्णय व्यक्तीमध्ये, हो, त्यांच्याशी आपण कसं जुळून आपली मानसिक तयारी होत नाही यांच्याशी जुळून घेण्याची. नाही होत. हे बरोबर आहे. आणि तेच आपलं शिक्षण आहे. तेच आपलं शिक्षण आहे की एखादा माणूस हा आपल्याबद्दल द्वेष मनात धरून आहे, आपल्याशी तो रागवतोय, आपल्याला टाकून बोलतोय, आपला अपमान करतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत मी मानतो. याचा अर्थ असा की त्याच्या मुखामधून मला टाकून बोलण्याचं जे काही त्याला बुद्धी दिली ती बुद्धी देणारा देव आहे असं त्याच्याकडे बघायचं. देवाने सांगितलंय. का सांगितलं तर माझं मन हे कमकुवत आहे. माझं मन बळकट करण्यासाठी त्याला असं बोलायला लावलेलं आहे भगवंतानी. त्याच्यामुळे मला करायला काय पाहिजे, त्याच्याबद्दल मी राग मनात न धरता, त्याच्याबद्दल आढी मनात निर्माण न करता माझं मन बळकट करण्यावरती लक्ष दिलं पाहिजे. की ठीक आहे मला कोणी असं बोललं याचा अर्थ मी लगेच तसा झालो असं नाही. पण कसं असतं
आपल्याला कोणी एखादा म्हणाला की तुम गधे हो, ते एक स्वामीजींनी व्याख्यानात सांगितलं, आपल्याला कोणीतरी म्हणतं तुम गधे हो, तर लगेच काही आपल्याला माहिती आहे ना की आपल्याला गाढवासारखे कान नाही आहेत, आपल्याला माहिती आहे आपण गाढव नाही आहोत, आपण मनुष्य आहोत, आपल्याला माहिती आहे. पण जर आपण अशा बाया सरसावल्या आणि म्हणलं मला गधा म्हणतोस म्हणजे आपण गधा झालो. ते म्हणले जेव्हा आपण अशा बाया सरसवतो मला म्हणलास तू असं म्हणतो तेव्हा आपण गधा झालो, असं ते म्हणले. आपण नाही होते आपल्याला माहिती आहे ना, त्यामध्ये कान नाही आहेत, मग असं काही गाढवासारखं वागत नाही हे मला माहिती आहे. मग त्याला बोलू देत की तो बोलल्यानंतर जर आपण त्याला प्रतिउत्तर द्यायला लागलो आणि प्रतिक्रिया देऊन असं म्हणलंय मला बोलतोस बघतोस तुझ्याकडे, तर आपण गाढव झालो म्हणजे, असं ते म्हणले. त्याच्यामुळे या पद्धतीने वागणाऱ्या माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपला सोशिक असला पाहिजे. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, हे साधकाचा भाव असला पाहिजे. सगळं दुःख मी सहन करणार. याने असं बोलला, मुलगा मला टाकून बोलला, सून मला टाकून बोलली, आता माझी किंमत झाली गेली, असं नसतं. मला आठवतंय आमच्याकडे बरं का दादा, म्हणजे एक फार चांगलं उदाहरण सांगतो तुम्हाला. ते एक आमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला एक माणूस आला होता. त्यांनी काय केलं, अशी 500 रुपयाची नोट हातात घेतली आणि अशी अशी चुरगळली, बरं का, अशी चुरगळली आणि म्हणाला की कोणाला हवी आहे का. तर आमच्यातला एक पोरगा होता, तो म्हणला मला पाहिजे म्हणे 500 रुपये. तो म्हणला अरे पण मी चुरगळली आहे खूप. तो म्हणला नाही पण तुम्ही जरी ती चुरगळली तरी 500 रुपयाचं मूल्य कमी होत नाही, 500 रुपयाचं मूल्य आहेच आहे. तो म्हणला थांब असं म्हणून त्यांनी, अर्थात खोटी नोट होती ती, पण त्याने एक डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं. नंतर त्यांनी ती नोट पायाखाली तुडवली, त्याच्यावरती अशा लाथा मारल्या, त्याला एका काठीने बडवलं आणि नंतर ती नोट त्यांनी दाखवली आणि लोकांना म्हणलं की आता कोणाला ही नोट हवी आहे का. तो मुलगा म्हणला मला हवी आहे म्हणे. तुम्ही किती त्याला लाथा मारल्या, त्याला किती तुम्ही बडवलं किंवा त्याला किती चुरगळलं तरी 500 रुपयाच्या नोटेचं मूल्य कमी होत नाही, हे मला माहिती. मग त्या ट्रेनरनी सांगितलं तुम्हाला कोणी चुकीचं बोललं, तुम्हाला कोणी रागवलं, तुम्हाला कोणी कमी लेखलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा म्हणलं. फार छान होता डेमॉन्स्ट्रेशन. त्यामुळे लोकांनी जरी काही बोलत असले तरी माझं मूल्य काय आहे हे मला माहिती आहे, देवाला माहिती आहे, असं समजून आपण सगळ्यांशी व्यवहार करत असताना आपल्या हातून चूक होता कामा नये. म्हणून ते आपण अशा बाया सरसवायच्या नाही. आपण म्हणायचं ठीक आहे सर तुला वाटतंय असं, काय हरकत नाही. स्वामी विवेकानंद होते, स्वामी विवेकानंद अमेरिकेला असताना एक पत्रकार आला होता आणि त्यांची मुलाखत घेत होता. तर स्वामी विवेकानंद त्या पत्रकाराबद्दल फार चांगलं बोलले. तर नंतर तो गेल्यानंतर विवेकानंदांना दुसरा पत्रकार म्हणाला अहो तो तुमच्याबद्दल फार वाईट लिहितो, तुमच्याबद्दल तो काही लिहितो. तर तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले तरी पण तो चांगला माणूस आहे ना. तो चांगला माणूस आहे, तो माणूस म्हणून चांगला आहे, तो त्याचं वागणं चांगलं आहे, त्याच्या या गोष्टी चांगल्या आहेत. त्याच्यामुळे विवेकानंद म्हणाले की ठीक आहे माझ्याबद्दल वाईट लिहितो म्हणजे तो वाईटच असला पाहिजे का, असं काही नाहीये, तो चांगलाही असू शकतो. माझ्याबद्दल वाईट लिहितो तो वाईट, माझ्याबद्दल चांगला लिहितो तो चांगला, असा भाव त्यांचा नव्हता. म्हणून सर्व ठिकाणी भगवंत पाहणाऱ्या माणसाची ही वृत्ती असते, असं आहे, असं मला वाटतं. पण दादा यातून असा एक प्रश्न निर्माण होतो की आपण अन्याय किती काळ सहन करत राहायचे, म्हणजे आपले त्याचे काही अन्याय सहन करण्याचे काही लिमिट आहे की नाही. एक लिमिट आहे. एक लिमिट काय माहितीये का, आपण फुतकरायचं. उदाहरणार्थ कोणी अन्याय, आता बघा न्याय अन्याय ही गोष्ट वेगळी आहे. एखादा माणूस जर अन्याय करत असेल आपल्यावरती बरं का, तर त्या अन्यायाविषयी दाद मागण्यासाठी रास्त मार्ग आहेत, कोर्ट कचेऱ्या आहेत, त्या मार्ग अवलंबायचे नाहीत असं नाही, ते अवलंबायचे मार्ग. आता गोंदवलेकर महाराजांच्या भावानी त्यांच्यावर केस लावली. त्या जागेच्या त्यांची जमीन होती काहीतरी, तो भाऊ म्हणला माझी जमीन आहे, तर त्यांनी केस लावली. गोंदवलेकर महाराजांनी वकील नेमला, आणि ते दोघं ते कोर्टात भांडायला लागले, यांचा वकील त्यांचा वकील, बागा माझी आहे तुझे नाही माझी आहे, झालं सुरू तिथे. आणि नंतर जेवायची वेळ झाली, एका झाडाखाली त्यांचा भाऊ बसला होता. गोंदवलेकर महाराज तो डबा घेऊन त्याच्याकडे गेले. ते म्हणले अरे आपण आता जेऊया. तो म्हणला जेऊया काय, आपण भांडतोय म्हणे कोर्टात.
तर गोंदवलेकर महाराज म्हणले, अरे आपले वकील भांडतील ना, पण तू माझा भाऊ आहेस ना, चल म्हणले बस जेवायला. हे संतांचा भाव असतो. म्हणजे अन्याय करतोय, माझ्यावर अन्याय आहे, तर कोर्टात दाद मागितली, पण तू माझा भाऊ आहेस ना, मग जेवूया ना एकत्र. केवढा मोठा भाव आहे हा. म्हणून सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते. असं म्हणजे आहे. आपल्या त्यांना जिंकायचं हा त्यातला मार्ग, असा मार्ग निघतो. काय काय मला ऐकू नाही आलं. आपल्यामधल्या भावना व्यक्त करून, आपल्यामधले सद्गुण व्यक्त करून त्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला जिंकायचं असा अगदी भाव. बरोबर, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. चांगल्याचा वाईटावर परिणाम होतो. सुंदर आहे दादा. हा, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. हे खूप याचा अर्थ विचार- माझ्यातले चांगलापणा अजून वाढायला पाहिजे, म्हणून भगवंतानी हे केलंय. मी चांगलाच वागणार आहे, तुम्ही माझ्याशी कसंही वागा. बरोबर. मंदार दादांना माझा प्रश्न आहे. ते एक संत होते, ते त्या एकाच विंचवाला पाण्यातनं याच्यातून बाहेर काढायचे. नदीत जात होता, त्याला बाहेर काढायचा. तो विंचू डंख मारायचा त्यांना, आणि पुन्हा परत तो पाण्याकडे जायचा. पाण्याकडे गेला की ते परत त्याला पकडायचे आणि बाहेर आणायचे, त्याला तो डंख मारायचा. तर तो दुसरा माणूस त्यांना म्हणला, काय चाललंय, तो तुम्हाला डंख मारतोय आणि तुम्ही त्याला वाचवताय. ते म्हणले, तो त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय. बुडत्याला वाचवणं माझं काम आहे, तो त्याला तिकडे जाता कामा नाही. तरी ही इज डुईंग हिज वर्क अँड आय एम डुईंग माय वर्क. मला पाहत नाही तो मरतोय. मी सतत चांगलाच वागत राहणार. म्हणून एकनाथ महाराज हे खरे वॉरियर होते. त्यांनी तलवार घेऊन लोकांची मुंडकी कापलेली आहेत, म्हणजे शत्रूची तलवार घेऊन कापलेली आहेत. पण जेव्हा ते संत झाले किंवा जेव्हा त्यांनी मार्ग बदलला, त्यावेळेला अंगावरती 100 वेळा तो यवन थुंकला. 100 वेळा नसेल, 15 वेळा थुंकला असेल. पण तो जेव्हा थुंकला तेव्हा त्यांनी त्याला रिॲक्ट केलं नाही. ते म्हणले, बरं झालं, चला माझी 15 वेळा गंगाचं स्नान झालं म्हणले. हा दृष्टिकोन आहे, अध्यात्म हा दृष्टिकोन. बरोबर. मला वाटतं मंदाराजींना बोलायचं. मंदार दादांना प्रश्न विचारायचा आहे बरेच वेळापासून. हा, मंदार दादा बराच वेळ हात वरती करून आहेत. धन्यवाद दादा, तुमचे दाखले एवढे अचूकपणे बिनचूक असतात की आम्हाला त्यापुढे पुढचं बोलणं कठीण होऊन जातं. हा विषय आम्हाला मिळाला तर आम्ही त्याचं पारायण करून एकदा त्याबद्दल जे तुम्ही दाखले दिले त्याचे विवेचन करून आमच्याकडे कायमचं ठेवून देऊ. ते काम आपले करतात, आपले मतेदादा ते काम करतात. ही सेवा मतेदादा करतात. आणि आपल्या ग्रुपवरती टाकतात ते. या हा, लक्ष्मीताई काय म्हणताय? सहनम सर दुःखानाम, हा, काय म्हटलं दादा? सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम. हा हा. आणि पुढे पण आहे त्याच्या, मला एवढं आठवत नाही आता. चिंता विलाप रहितम. हा हा हा. चिंता विलाप रहितम हम्म. सयोगी मयी वर्तते, असं काहीतरी आहे. तर त्याला योगी असं म्हणतात, असं म्हणले ते. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहितम सयोगी आहे, असं काहीतरी पुढे तो शब्द आहे, मला आठवत नाही आता. तर त्या माणसाला योगी असं म्हणतात, असं म्हणतात. आपण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, योगी पावन मनाचा, हो, योगी साई पावन मन. अपराध जनाचा. हो. कारण त्यांच्या अंगावर चिखल टाकलं, त्यांना त्यांची होय, डोळी होय, फाडली, होय. इतर अन्याय केले, परंतु छोटीशी मुक्ताई तिने मात्र भावाला आपला इतकं सुंदर शब्दशस्त्री झाले क्लेश संती मानावा उपदेश, हा, असं तिने म्हटलं. आणि दादाला आपल्या तिने सांत्वना दिली शांत की केलं. दादा तू योगी आहेस, पावन मनाचा असायलाच पाहिजे, तरच तो योगी होऊ शकतो. होय होय होय. तसंच ह्यात सुद्धा हे दिलेलं आहे. होय आणि ना. तर खरंच आहे तो उत्तम. म्हणजे मुक्ताबाईंचे जर आपण अभंग बघितले ना दादा, ते पण हा. खूपच सुंदर आहेत, हो, खूप सुंदर सुंदर आहेत. आहेत. हो, खूप अर्थपूर्ण आहेत असे, म्हणजे आपल्याला स्वतःला शिकण्यासारखं आहे. हो ना. छान, धन्यवाद दादा. समाज तसं वागतो म्हणून मी माझं हो. साधुत्व का सोडायचं? हा, राईट ते हा, मी माझं तेच साधुत्व सोडणार नाही. तुम्ही कसंही वागा. कारण योगी असून त्यांना राग आला होता. त्यांनी हो, ते राग आला आपल्या होता. एका जाऊन ते गपचूप बसून गेले होते आणि आपलं राग त्यांनी व्यक्त करत होते. तेव्हा मुक्ताईला कळकळ वाटली आणि ते आपल्या भावाला समजायला लागले, लहान असून सुद्धा. होय ती होय शक्तीच होय होती म्हणा, शक्तीच होती. होय होय ब्रह्मचित कला तिला म्हटलेल्या, होय होय ब्रह्मचित होय. कला. अगदी अगदी अगदी. धन्यवाद दादा. गोंदवलेकर महाराजांचं जे आपण उदाहरण दिलं
होय. जेवायला सोबत बसले. हो, ते भाऊ आहेस भावाची म्हणलं तू माझे. मोठी लढत बसतील. होय. तसंच माझा भाऊ पण म्हणजे वडिलांच्या विरोधात एका बाईने केस टाकली. म्हणजे माझ्या भावाच्या विरोधात. तर तो तिला गाडीवर बसवून कोर्टात घेऊन जायचा. तुमची आणि 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 कोर्टात ते वकील नेमले तर आता ते भांडतील. आपण दोघं कशाला भांडायला पाहिजे? तो घेऊन जायचा तिला तारखेसाठी. विलक्षण उदाहरण आहे. चांगलंय. अन्य काही प्रश्न समाधान? तर आजचा वर्ग आपण इथे संपवूया. 7:34 झाले. 34 मिनिटं मी अधिक घेतले, त्याबद्दल मी सगळ्यांचा क्षमा प्रार्थी आहे. आणि आजचा वर्ग आपण इथे समाप्त करतात. दादांचं आणि सगळ्या साधकांचा आभार व्यक्त करून हरिओम, हरिओम, हरिओम. हरिओम.